म्यूट करा, बाकीचे म्यूट करा सगळ्यांनी. ठीक आहे, आता बाकीचे जॉईन होतील तेव्हा होतील, आपण स्टार्ट करूया. ओके. So, good morning to all of you. Good morning. आवाज येतोय का? गुड मॉर्निंग सर. गुड येतोय ना? होय. हो सर. ठीक आहे. Okay. Good morning to all of you. Today we have discussed the problems related to your first unit, matter waves. In your matter waves, firstly we have studied the old quantum mechanical theories, just like black body radiation, photoelectric effect, Compton effect, etc. Then we move towards the modern quantum mechanics. In modern quantum mechanics, we have studied Heisenberg uncertainty principle, Schrodinger equations, time-dependent equation, independent equation, etc. Then de Broglie hypothesis, wave particle, duality, etc. principles we already studied. In Heisenberg uncertainty principle, we studied delta x dot delta p greater than or equal to h cross upon 2. It is the main equation, uncertainty, position and momentum. And we have studied its two forms. First form is delta e dot delta t greater than or equal to h cross upon 2. Then delta l dot delta theta greater than or equal to h cross upon 2. Then we move towards, currently we want to study the problems related to Heisenberg uncertainty principle. Okay, means it is the application of Heisenberg uncertainty principle. So take we should take this problem, application of uncertainty principle, explain non-existence of electron in the nucleus. Okay, it is the application of uncertainty principle. Application of uncertainty principle to explain non-existence of electron in the nucleus. Non-existence of electron in nucleus. Okay, non-existence of electron in nucleus. Electron किंवा electrons असा म्हणतात, non-existence of electrons in nucleus. म्हणजे अनसर्टन्टी प्रिन्सिपल वापरून आपल्याला असं प्रूव्ह करायचंय की इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या आत राहत नाही. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या आत राहत नाही. तुम्ही इलेक्ट्रो ॲटॉमिक मॉडेल शिकला बरोबर आहे का नाही? ॲटॉमिक थिअरी शिकले. ॲटॉमिक थिअरी मध्ये तुम्हाला माहिती आहे, सपोज हा एक सिंगल ॲटम घेतला, ओके, एखादं मटेरियल, सपोज हे सोडियम मटेरियल, काय सोडियम मटेरियलचा हा
ऍटम घेतलेले सोडियम मटेरियल आहे, हे सोडियम मटेरियलचा हा एक ऍटम घेतलेला आहे. मग ह्या ऍटमच्या आत काय असतं, त्याच्या आत काय असतं, असा तुमचा असतो न्यूक्लियस. ओके, न्यूक्लियस असतो आत, आतला जो गाभा असतो त्याला न्यूक्लियस म्हणतो. आणि बाहेरचा जो पोर्शन असतो, ओके, ही सर्कल असते, अवतीभोवती काय असतात त्याचे इलेक्ट्रॉन. ओके, एका त्याच्या अवतीभोवती असे इलेक्ट्रॉन्स असतात. मग तो जो तुमचा न्यूक्लियस असतो, तुम्हाला न्यूक्लियर फिजिक्स मध्ये शिकवलं जातं, हा तुमचा आहे न्यूक्लियस. ओके, न्यूक्लियसच्या आत काय असतात तुमचे पॉझिटिव्ह ऍटम्स असतात. पॉझिटिव्ह ऍटम्स जसे तुमचे डॉट्स. ओके, डॉट्स म्हणजे थोडक्यात त्यांना काय म्हणूया, पॉझिटिव्ह ऍटम जे तुमचे त्याला काय म्हणतो आपण प्रोटॉन. ओके, आणि हे डॉट्स असतात हे कॉल्ड न्यूट्रॉन. ओके, म्हणजे काय, प्रोटॉन हे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतात आणि न्यूट्रॉन चार्जलेस पार्टिकल असतात. देयर इज नो चार्ज ऑन न्यूट्रॉन्स. ओके, न्यूट्रॉन कोणत्याही पद्धतीचा चार्ज नसतो, त्यामुळे ते चार्जलेस पार्टिकल असतात. मग फक्त चार्ज कसा असतो, पॉझिटिव्ह चार्ज प्रोटॉनचा. ड्यू टू दॅट रिझन तुमचा न्यूक्लियस जो असतो, न्यूक्लियस पॉझिटिव्ह चार्ज असतो. ओके, त्याच्या अवतीभोवती तुमची काय असतात इलेक्ट्रॉन्स असे ऑर्बिट मध्ये मूव्ह होत असतात. ओके, ऑर्बिट मध्ये मूव्ह होत असतात. सोडियम मध्ये किती आहे, सोडियम मध्ये 11 असतात, Na11. ओके, 11 इलेक्ट्रॉन त्याच्यावरती असतात. मग पहिले जी सर्कल असते, हा सपोज तुमचा न्यूक्लियस आहे. ओके, पहिल्या याच्यामध्ये तुमचे इलेक्ट्रॉन्स 2, दुसऱ्या तुमचे किती असतात 2 2 8 असतात, म्हणजे 6 2 3 4 5 आणि 6 हे झाले 8. त्यानंतर पुढचं ऑर्बिट 8 9 10 आणि 11 झाले का 11. थर्ड ऑर्बिट मध्ये तुमचे 10 यायला पाहिजे, किती येते तर फक्त 3 आहेत, म्हणजे 7 जागा खाली आहेत. त्या हा इलेक्ट्रॉन जास्त देऊ शकतो, डोनर, ऍक्सेप्टर, व्हॅलेन्सी वगैरे तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. मग या गोष्टीत फक्त तुम्हाला काय सांगायचंय, न्यूक्लियस असतो त्याच्या अवतीभोवती इलेक्ट्रॉन असतात. इलेक्ट्रॉन कधीही न्यूक्लियस चार्ज नसतात वगैरे, हे आपल्याला माहिती आहे. पण ते आता हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपलने आपल्याला काय करायचंय, प्रूव्ह करायचंय. ओके, टू एक्सप्लेन एक्झिस्टन्स नॉन एक्झिस्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन इन द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत किंवा नाही. ओके, there is the presence of electron or absence of electron. We want to prove by using Heisenberg uncertainty principle. Okay, मग जर हा हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल तुम्हाला वापरायचा असेल तर काय करायचं, कन्सिडर इलेक्ट्रॉन. ओके, काय करायचं आपल्याला, कन्सिडर इलेक्ट्रॉन. पहिलं ते काहीतरी पार्टिकल तुम्हाला काहीतरी कन्सिडर करायला काय करायचं, सायन्स मॉलिक्यूल वगैरे. मग आपण काय करतोय, कन्सिडर इलेक्ट्रॉन. कारण इलेक्ट्रॉनचा वापर आपण विचार करतो ना, कन्सिडर इलेक्ट्रॉन. ओके, इलेक्ट्रॉन तुम्हाला माहिती आहे स्पेरिकल शेप मध्ये त्याच्या अवतीभोवती फिरत असतो. ओके, स्पेरिकल न्यूक्लियस, आणि ते न्यूक्लियसची तुम्हाला रेडियस माहिती आहे. ओके, स्पेरिकल न्यूक्लियस, न्यूक्लियसची रेडियस काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही याच्यात शिकलेला आहे ना, बोर्स ॲटॉमिक थिअरी. ओके, साइज ऑफ न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियसची जी रेडियस असते, न्यूक्लियसची रेडियस तुम्ही बोर्स ॲटॉमिक थिअरी मध्ये शिकलाय. रेडियस ऑफ न्यूक्लियस इज काय असते, फर्मियॉन असते, 1 फर्मियॉन. आणि 1 फर्मियॉन म्हणजे किती असते तुमची 10⁻15 10⁻15 मीटर. ओके, जो तुमचा जी रेडियस ऑफ न्यूक्लियस, न्यूक्लियस काय रेडियस किती आहे 10⁻15 मीटर. ओके, 10⁻15 मीटर. आणि त्याच्या अवतीभोवती तुमचा इलेक्ट्रॉन काय करतोय, मूव्ह करतोय. एवढ्या 10⁻15 चा जो तुमचा आहे न्यूक्लियस, त्याच्या अवतीभोवती तुमचा इलेक्ट्रॉन मूव्ह करतो. इलेक्ट्रॉन त्याच्या अवतीभोवती मूव्ह करत असताना हे त्याचं म्हणजे तुम्हाला गिवन मध्ये तुम्हाला रेडियस ऑफ न्यूक्लियस दिली, म्हणजे पोझिशन त्याची दिलेली. थोडक्यात काय आहे, डेल्टा एक्स इज इक्वल टू 10⁻15 मीटर. डेल्टा एक्स इज इक्वल टू 10⁻15 मीटर. हे आपण फर्स्ट केस मध्ये घेऊ शकतो. डेल्टा एक्स इज इक्वल टू
10⁻⁻15 मीटर. आता आपल्याला काय करायचं आहे, हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल त्याला अप्लाय करायचं आहे. एच ची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे. ओके, अकॉर्डिंग टू हायझेनबर्ग अनसर्टनिटी प्रिन्सिपल, अकॉर्डिंग टू अनसर्टनिटी प्रिन्सिपल, तुम्हाला फक्त इलेक्ट्रॉन माहिती व्यवस्थित तुम्हाला दिले. अनसर्टनिटी प्रिन्सिपल तुम्हाला माहिती आहे काय आहे, डेल्टा एक्स डॉट डेल्टा पी ग्रेटर दॅन एच क्रॉस अपॉन 2, ग्रेटर दॅन एच क्रॉस अपॉन 2. एच क्रॉस तुम्हाला माहितीच आहे, एच क्रॉस ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. नंतर एच क्रॉस म्हणजे काय असतं तुमचा, एच अपॉन 2 पाय असतो. ओके, मग तुम्ही त्याच्यात डेल्टा एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे. त्यावरून तुम्ही डेल्टा पी काढू शकता. ओके, कसे तरी डेल्टा पी इज इक्वल टू एच क्रॉस म्हणजे काय असतं तुमचा, एच क्रॉस म्हणजे तुमचा एच अपॉन 2 पाय. एच क्रॉस इज इक्वल टू एच अपॉन 2 पाय. पुटअप करायची नाही, एच अपॉन 4 पाय बरोबर, 4 पाय तो त्याला कॅन्सल करतो डिवाइडेड बाय 6. ओके, therefore इक्वेशन आपण मॉडिफाय करूया, इज इक्वल टू एच अपॉन 2 पाय into delta x. Okay, it is equal to h upon 2 pi into delta x. मग 2 माहिती, पाय माहिती, पाय 3.14, डेल्टा x ची व्हॅल्यू तुम्हाला दिली 10⁻⁵ मीटर. h तुम्हाला माहिती, प्लॅक्स कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू आपण घेतली होती. ओके, आता वही तुमची डेल्टा p ची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करा. काढा मग डेल्टा p ची व्हॅल्यू काढा. तुम्हाला सगळं दिलेलं आहे. h तुम्हाला माहिती आहे, प्लॅक्स कॉन्स्टंट माहिती आहे का, h ची व्हॅल्यू माहिती आहे का? अरे सांगा की कोणतरी. 10⁻⁴. हा, 6.6 into 10⁻34 अरे जूल. h ची व्हॅल्यू माहिती का? 6.6 into 10⁻34. अरे कोणतरी एकानेच बोला, कोणतरी जोरात बोला, पण आवाज येत नाही. हा, कोण दिव्या वाटकर, कोण आवाज येतोय का? मला कोणाचाच आवाज येत नाही. आवाज नाही येत. म्यूट कर, म्यूट कर तुझं. म्यूट कर. कोणाचा आवाज येतोय चांगला बोला. h ची व्हॅल्यू माहिती आहे, h ची व्हॅल्यू 6.26 6.626 into 10⁻34 जूल पर हर्ज. मग ती व्हॅल्यू, h ची व्हॅल्यू त्याच्या टाका. 2 ची व्हॅल्यू माहिती तुम्हाला, पाय माहिती आहे, डेल्टा x ची व्हॅल्यू 10⁻⁵ आहे. आन्सर काढा. डेल्टा p इक्वल टू काय काढा फक्त. कॅल्क्युलेटर घेऊन तुम्हाला असेल आवडतं ना मी. काढा मग. आणि आन्सर याच्यावर सांगा मला काय काय आन्सर, किंवा चॅट बॉक्स मध्ये टाकलं तरी चालेल, पण पटकन टाका, मला परत कळायला जायचंय. विचारू शकतो का तुम्हाला, ऍप्लिकेशन ऑफ अनसर्टनिटी प्रिन्सिपल टू एक्सप्लेन नॉन एक्झिस्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन इन न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन त्याच्या आत एक्झिस्ट आहे किंवा नाही हे तुम्हाला कळता यायला पाहिजे. कॅल्क्युलेटर घेतलेत ना तुम्ही सगळ्यांनी, मोबाईल मध्ये पण आहे तुमची कॅल्क्युलेटर. सांगू का सर? हो, काढलं का आन्सर? हो सर. काय आलं आन्सर? 1.05 into 10⁻⁻19 kg meter per second. श्रीधर काय आन्सर? श्रीधर, हॅलो सर. श्रीधर आवाज येते का? मला आवाज येते. सांग सांग सांग. 1.050 into 10⁻⁻19 kg meter per second. बाकीच्यांचं काय आहे ते सांगा.
ज्याचा आलाय त्याने अनम्यूट करून सांगा आन्सर. सर माझा आवाज 1.05 1.05 into in 10 raised 10 to raised to minus minus 19 19 kg per kg मीटर per पर minute. सेकंद. बरोबर आहे का? हा kg मीटर पर सेकंद. हे आलं का सगळ्यांचं? 1.05 into 10 raised to minus 19 kg मीटर पर हो सर. सेकंद. हो सर. ओके, खाली घ्या मग. इफ डेल्टा पी इज अनसर्टनिटी मोमेंटम. सपोज तुमच्याकडे दिलेलं आहे तुम्ही नाही तुम्ही फक्त सॉल्व करा. हा, इफ डेल्टा पी इज अनसर्टनिटी इन मोमेंटम then electron momentum is delta p is nearly equal to delta p. ओके, म्हणजे p सर परत is nearly equal to uncertainty momentum असेल. therefore p is nearly equal to delta p म्हणजे मोमेंटमची व्हॅल्यू तुमच्या p ची व्हॅल्यू असते. हा, मोमेंटमची व्हॅल्यू तुमच्या p ची व्हॅल्यू असते. म्हणजे तुमची p ची व्हॅल्यू काय आहे? p is nearly equal to 1.05 into 10 raised to minus 19 kg मीटर पर सेकंद. ही झाली तुमची p ची व्हॅल्यू. p म्हणजे तुम्हाला माहिती आहे p इज नथिंग बट मोमेंटम. म्हणजे ही याच्यावर तुम्हाला p ची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता तुम्हाला इलेक्ट्रॉनचं मोमेंटमच्या बाबतीत विचार करायचा आहे. ओके, जर इफ इलेक्ट्रॉन हॅव्हिंग हाय मोमेंटम, जर इलेक्ट्रॉनला हाय मोमेंटम असेल तर काय असतं? इलेक्ट्रॉनची जी व्हेलॉसिटी असते ती ॲज कम्पेअर टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट असते. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉनचं मोमेंटम जर खूप हाय असेल तर इलेक्ट्रॉनची जी व्हेलॉसिटी असते ती व्हेलॉसिटी नियरली इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट असते. ओके, नियरली इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट. मग आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ लाईटच्या जर फॉर्म मध्ये जर ते जात असेल तर आपल्याला रिलेटिव्हिस्टिक फॉर्म्युला वापरावा. ओके, रिलेटिव्हिस्टिक फॉर्म्युला तुम्हाला वापरायला लागतो. रिलेटिव्हिस्टिक फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे. काय रिलेटिव्हिस्टिक फॉर्म्युला? E is equal to m0 c raised to 4 p square c square bracket raised to 1/2. ओके, रिलेटिव्हिस्टिक फॉर्म्युला हे तुमचं लिहून झालं असेल तर मी इथे लिहितो रिलेटिव्हिस्टिक फॉर्म्युला. तुम्हाला या मास ऑफ इलेक्ट्रॉन पण माहिती पाहिजे. ओके, रिलेटिव्हिस्टिक फॉर्म्युला. फॉर्म्युला. ओके, रिलेटिव्हिस्टिक फॉर्म्युला काय आहे तो? E is equal to into the bracket m0 c raised to 4. c raised to 4 आहे बरं का, व्यवस्थित बघा. m0 c raised to 4 e square c square raised to 1/2. ओके, e square bracket raised to 1/2. e square c square bracket raised to 1/2. आता m म्हणजे तुम्हाला काय माहिती पाहिजे? मास ऑफ इलेक्ट्रॉन. काय असतं ते मास ऑफ इलेक्ट्रॉन? 9.1 into 10 raised to minus 31 kg. ओके, 9.1 into 10 raised to minus 31 kg. आता स्पीड ऑफ लाईट तुम्हाला माहितीच आहे. स्पीड ऑफ लाईट काय असतो? 3 into 10 raised to 8 meters per second. ओके, प्लस तुम्हाला हे माहितीच आहे p मोमेंटम आपण काढलेला आताच काढला. काय काढला? 1.05 into 10 raised to minus 19. ओके, त्यानंतर परत c आला. स्पीड ऑफ लाईट 3 into 10 raised to 8 meters per second त्याचा स्क्वेअर आणि पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर तुम्हाला करायचा आहे. ओके, म्हणजे मी आता याच्यात फक्त तुमचे ते व्हॅल्यू पुटअप करतो. इकडे बघा m0 म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन काय असतो? 9.1 into 10 raised to minus 31. ओके, m0 हे काय तुमचं मास ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, मास ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, 9.1 into 10 raised to minus 31. m0 चा स्क्वेअर होते फॉर्म्युला. त्याच्यात चुकलं असेल, m0 चा स्क्वेअर असतो. ओके, m0 चा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर. नंतर तुम्हाला c माहिती आहे, स्पीड ऑफ लाईट. स्पीड ऑफ लाईट काय आहे? 3 into 10 raised to 8 meters per second. ओके, 3 into 10 raised to 8 meters per second त्याचा रेशो 4 प्लस
प्लस पी तुम्हाला माहिती आहे आता आपण काढला 1.05 into 10⁻19 त्याचा स्क्वेअर into स्पीड ऑफ लाइट 3 into 10⁸8 ओके रेस टू 2 आणि पूर्ण ब्रॅकेट रेस टू काय असतं तुमचं 1/2 रेस टू 1/2 चा विचार तुम्ही नंतर करा ओके रेस टू 1/2 चा विचार तुम्ही नंतर करा पहिल्या टाइपचा स्क्वेअर करा याचा रेस टू 4 करा याचा स्क्वेअर करा याचा रेस टू 2 करा हे सगळं मिक्स अप करा या दोघांचा गुणाकार करा परत या दोघांचा गुणाकार करा मग त्यांची बेरीज करा त्यांची बेरीज करा आणि मग तुम्ही रेस टू 1/2 करा मग तुम्हाला आन्सर काढता येईल लिह आन्सर काढा मग तुम्ही आन्सर काढा कळलं तुम्हाला काय काय टाकायचंय तुम्हाला बोर्डवरती मी लिहूनच दिलं होतं 9.1 into 10⁻31 ही व्हॅल्यू कशाची आपण मास ऑफ इलेक्ट्रॉन ओके त्यानंतर स्पीड ऑफ लाइट 3 into 10⁸8 मीटर्स पर सेकंड त्यानंतर पी मोमेंटम आपण घेतला होता 1.05 into 10⁻19 ओके आणि त्यानंतर स्पीड ऑफ लाइट 3 into 10⁸8 मीटर्स पर सेकंड म्हणजे हा तुमच्या चॅप्टर मधला म्हणजे प्रॉब्लेम म्हणता येईल प्रॉब्लेमची बिगिनिंग आणि तुमच्या चॅप्टरचा शेवट म्हणजे हा सिलेबस मधला पॉइंट आहे त्यानंतर आपण मेन प्रॉब्लेम ऍक्च्युअली घेणार आहोत ओके करताय ना सॉल्व अप्पाराव हो करते सर हा करा करा सॉल्व करा काय आन्सर आहे तर मला सांगा परत तुम्हाला हे पण करायचंय त्या आन्सरला कन्वर्ट करायचंय इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये ओके पहिल्यांदा हे तर आन्सर काढ बाकीचे काढताय का आन्सर कोण कोण जॉईन झाले मला बघू ते तुम्हाला बाकी नोट्स मिळाले आहेत ना सगळ्या नोट्स अहो काय बोलतच नाही कोणी कोमल कोमल आवाज येतोय का कोमल आवाज येतोय का कोमल त्याला का सोडून येतोय ना आवाज येतोय का आवाज येतोय सर हॅलो सर झाला का प्रॉब्लेम सॉल्व्ह करून श्रीधर आला का आन्सर झालं सर हो आलं सर आलं येस सर सर आलं काय आलं सांगा आन्सर ओके कोमलला आवाज व्यवस्थित येत नाही कोमल रेंज मध्ये जा रेंज मध्ये ज्यांना आवाज व्यवस्थित येत नाही ना त्यांच्या इथे थोडा रेंजचा प्रॉब्लेम असतो बरं का रेंज मध्ये जाऊन बसा हे काढलं का कोणी आन्सर Yes, sir. सोपं फक्त कॅल्क्युलेटर मधून आन्सर काढायचं होतं
तुम्हाला आधी इंटिमेशन दिलं पण होतं मी, कॅल्क्युलेटर घेऊन बसा असं. सर आले आन्सर. 85.85 नाही. 3.15 into 10 raised to minus 11. कोण बोललं? प्रणव. प्रणव का? श्रीधर काय आलं? प्रणव काय आलं? प्रणव 3.15 into 10 raised to minus 11. 10⁻11 बरोबर आहे. अजून कोणाचा आला? 3.15 into 10⁻11 बरोबर आहे. रोशन काय आलं आन्सर? रोशन करतोय का? अजून कोणाचा आला? श्रेया कॅल्क्युलेट करतीये. हा कॅल्क्युलेट करतीये. आलं नाही का अजून? स्नेहल माळी आलं का? हा 4.05 येते म्हणजे 3.15 into 10⁻11 जूल. तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं माहिती का? तुम्ही थोडंसं चुकताय. पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांचे स्क्वेअर करून घ्या. ते ब्रॅकेटच्या आतले ते स्क्वेअर रूटचा विचार नंतर करा. पहिल्यांदा तुम्ही काय करा, 9.1 into 10⁻31 त्याचा स्क्वेअर करा इंटू 3 into 10⁸ त्याचं रेस टू 4 करा प्लस, मग प्लसचं साइन अप्लाय करा. त्यानंतर 1.05 10⁻19 चा स्क्वेअर करा. ओके, त्याचा स्क्वेअर काढा. त्यानंतर 3 into 10⁸ त्याचा स्क्वेअर करा. हे सगळे स्क्वेअर झाल्यानंतर पहिल्यांदा गुणाकार करायचा आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. म्हणजे 9.1 चं जे स्क्वेअर आला ना, 9.1 चा स्क्वेअर इंटू 3 into 10⁸ चा रेस टू 4 जो आला, पहिल्यांदा गुणाकार करायचा, मग ते प्लस करायचे. पहिल्यांदा पहिल्या दोन व्हॅल्यू जे आहेत तुमच्या दिलेल्या m0 स्क्वेअर 6 रेस टू 4 त्या दोघांचं काय करायचंय तुम्ही गुणाकार पहिल्यांदा करायचा आहे. त्यानंतर शेवटच्या ज्या दोन व्हॅल्यू आहेत p स्क्वेअर आणि c स्क्वेअर त्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. म्हणजे पहिल्या दोन व्हॅल्यूंचा गुणाकार करा प्लसचं साइन जसं तसं ठेवा, बेरीज करू नका पहिल्यांदा. त्यानंतर शेवटच्या दोन व्हॅल्यू आहेत त्या शेवटच्या दोन व्हॅल्यूंचा गुणाकार करा. मग पहिल्या दोन व्हॅल्यूंचा गुणाकार करून तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल आणि शेवटच्या दोन व्हॅल्यूंचा गुणाकार करून तुम्हाला एक व्हॅल्यू मिळेल. अशा तुम्हाला दोन व्हॅल्यू मिळाल. मग त्या मिळालेल्या दोन व्हॅल्यूंची लास्टला बेरीज करायची शेवटी. समजलं का? तुम्ही आधीच बेरीज करत असताय ते चुकीचं होतंय, त्यामुळे तुमचं आन्सर चुकतंय. मग त्या शेवटी जे दोन व्हॅल्यू मिळते त्या दोन व्हॅल्यूंची बेरीज करा. ती बेरीज केल्यानंतर त्याला रेस टू 1 हाफ करा. मग तुमचा आन्सर बरोबर येईल. आता कोणी आन्सर बरोबर काढलंय? निशा परदेशी बरोबर आलाय आन्सर. निशा परदेशीने बरोबर काढलाय आन्सर. श्रीधर थोडस ते करण्यात सांगितलंय तसं. बाकीच्यांनी यांनी तर ट्राय केला, बाकीच्यांनी तर काही चुकीचं वगैरे काहीच नाही. चुकलं तर जाऊ द्या, पण तुम्ही ट्राय करताय हे महत्वाचं आहे. काही ते पण ट्राय करत नाही. चॅट बॉक्स मध्ये आन्सर टाका, तुमचे चुकलेले असतील तरी चालतील. इफ यू गो रॉंग डझंट मॅटर बट यू शुड ट्राय इट. समजलं का? प्रत्येक माणूस चुकतच असतो, चुकू द्या, काही प्रॉब्लेम नाही. चुकलं तर चुकू द्या, पण तुम्ही सोडवताय हे महत्वाचं आहे. तुम्ही सोडवतच नाही तर याला काही अर्थ नाहीये. तुमचे चुकलेले आन्सर असतील टाका चॅट बॉक्स मध्ये, डझंट मॅटर. चुकलंय चुकू द्या, मी काय म्हणत नाही बरोबरच यायला पाहिजे, पण तुम्ही ऍटलीस्ट सॉल्व तरी करताय. नाही तर मग काय फक्त चालू करून निघून जाताय, मग ते कळतंय आम्हाला लगेच. श्रेया कुर्नूल बरोबर आलाय आन्सर. बाकीच्यांनी काही काढले नाहीत का आन्सर अजून? अनिकेत राजगे, अप्पाराव माने, दीप्ती संपाळ, दिव्या वाडकर, गायत्री हनुमंत्रे, गीतांजली पाटील, कोमल, निकिता, मयुरी, निखिल, टाका आन्सर पटकन, म्हणजे आम्हाला कळू दे की तुम्ही लेक्चरला जॉईन आहे का नाही. स्नेहल माळे आन्सर चुकलंय तुझं. ऋतुजा जगताप आन्सर चुकलंय. 3.15 होतं, 3.5 नाही.
ओके, आता इकडे लक्ष द्या. आन्सर आहे तुमचं 3.15. हे बरेच क्षण चालेल. 3.15 into 10⁻11 जूल. 10⁻11 जूल. आता हे जे तुमचं जूल मधलं आन्सर आहे हे आपल्याला नकोय. याचं कन्वर्जन इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये करायचं. ओके, मग इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करायचं? 3.15 into 10⁻9 11 divided by 1.6 into 10⁻19 ने त्याला डिवाइड करायचं. ओके, 1.6 into 10⁻19 ने त्याला डिवाइड करायचं. आणि ते डिवाइड केल्यानंतर तुमचं जे आन्सर येईल ते इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये येतं. हे डिवाइड केल्यानंतर आन्सर येईल तुमचं 1.97. ओके, 1.97 into 10⁻11 and 10⁻19 वरती जाताना तुमचा 10 काय होऊन जाईल 8. बरोबर आहे ना. -19 वरती जाताना प्लस होऊन जाईल आणि 11 वजा 19. ओके, तुमचा काय राहतो 10⁸. ओके, 1.97 into 10⁸ इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे ते किती मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट झाला? MeV मिली इलेक्ट्रॉन व्होल्ट झाला 197 MeV. ओके, 1.97 is equal to 197 MeV. तुमचा लास्ट आन्सर आहे एनर्जी ई ची एनर्जी किती आहे तुमची 197 MeV. ओके, 197 197 MeV. ओके, मग याच्यावरून तुम्हाला काय समजलं? त्याची एनर्जी 197 MeV आहे. मग त्याच्या खाली लिहून घ्या. thus if all electron exist in nucleus, जर सपोज इलेक्ट्रॉन एक्झिस्ट इन द न्यूक्लियस असेल, इट शुड possess एनर्जी इन ऑर्डर ऑफ 197 MeV. ओके, MeV च्या ऑर्डर मध्ये देतो. बट तुमची जी बीटा डिकेची जी प्रोसेस असते, बीटा डिके प्रोसेस मध्ये काय करतो? बीटा डिके बीटा पार्टिकल्स म्हणजे त्याला आपण इलेक्ट्रॉन्स इमिशन म्हणतो. ओके, न्यूक्लियस हॅविंग द एनर्जी किती असते त्याच्यात? फक्त खूप लेस अमाउंट ऑफ एनर्जी असते. किती असते? 2 ते 3 MeV असते. किती असते? 2 to 3 MeV. 2 to 3 MeV एवढी एनर्जी असते. 2 to 3 MeV. ती एनर्जी खूप स्मॉल आहे आपल्या 197 व्हॅल्यूच्या कंपॅरिझन मध्ये. ओके, दिस एनर्जी इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर्ड टू व्हॅल्यू ऑफ 197. ओके, means this shows that electron cannot exist inside the nucleus. ही एनर्जी 197 आहे आणि बीटा डिकेची प्रोसेस आहे बीटा डिके. ओके, बीटा डिकेच्या प्रोसेस मध्ये तुमची व्हॅल्यू काय आहे? त्याची 2 ते 3 MeV, 2 to 3 MeV. आणि तुमची इथली एनर्जी किती आली? 197 MeV. म्हणजे याच्यात खूप लार्ज डिफरन्स आहे. याच्यात एवढा लार्ज डिफरन्स आहे त्यामुळे आपण सांगू शकतो की इलेक्ट्रॉन कॅनॉट एक्झिस्ट इनसाइड द न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन कॅनॉट एक्झिस्ट इनसाइड द न्यूक्लियस. कारण का ती एनर्जी खूपच कमी आहे. ओके, दिस एनर्जी इज व्हेरी मच स्मॉलर. मग हे आहे तुमचं ऍप्लिकेशन ऑफ अनसर्टनिटी प्रिन्सिपल. त्याच्यातला हा प्रॉब्लेम आहे टू एक्सप्लेन एक्झिस्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन इन न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या एक्झिस्ट आहे किंवा नाही. आता आपण ती जर व्हॅल्यू बदलत गेलो तर तुम्हाला आन्सर्स वेगवेगळे मिळत जातील. ओके, आन्सर्स वेगवेगळे मिळत जातील. आता मी तुम्हाला एक प्रॉब्लेम देतो, तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करा. मी एक प्रॉब्लेम देतो तो तुम्ही सॉल्व्ह करा. ओके, प्रॉब्लेम घ्या. मग मी तुम्हाला एक प्रॉब्लेम सांगतो. आवाज येतोय ना? प्रॉब्लेम लिहा. प्रॉब्लेम घ्या. लिहिताय का? आवाज येतोय का? येते सर, येते. हा, मग प्रॉब्लेम लिहा. प्रॉब्लेम सांगतोय. असा सेम सोडवायचा आहे प्रॉब्लेम. ओके, सेम सोडवायचा आहे. प्रॉब्लेम घ्या. A typical atomic nucleus. A typical atomic nucleus has radius
0.5 into 10 raised to minus 15 meter, 10 raised to minus 14 घ्या, 0.5 आहे ना तो, 0.5 into 10 raised to minus 14 meter, 10 raised to minus 14 meter त्याची रेडियस. फुल स्टॉप. Using uncertainty principle, show that electron cannot exist inside the nucleus. Using uncertainty principle, show that electron cannot exist inside the nucleus. Electron nucleus च्या आत exist नसतो. Using uncertainty principle, show that electron cannot exist inside the nucleus. लिहिला का प्रॉब्लेम? अनिकेत झाला लिहून? झाला का लिहून? मग आता तुमच्याकडं व्हॅल्यू आहे डेल्टा एक्स ची. डेल्टा एक्स ची व्हॅल्यू काय तुमच्याकडं? पहिल्यांदा तुम्हाला इलेक्ट्रॉनचा डायमीटर काढायला लागेल. आता तुमच्याकडं रेडियस आहे इलेक्ट्रॉनची. डायमीटर म्हणजे काय असतो? 2 टाइम्स रेडियस, बरोबर आहे ना? 2 टाइम्स रेडियस. डायमीटर काढा पहिल्यांदा, म्हणजे 2 into 0.5 into 10 raised to minus 14, म्हणजे तो येणार 1 into 10 raised to minus 14 मीटर. ती असणार आहे तुमची डेल्टा एक्स ची व्हॅल्यू. डेल्टा एक्स असणार आहे 1 into 10 raised to minus 14 मीटर. ओके. मग आता तुम्ही याची व्हॅल्यू काढा. डेल्टा पी ची व्हॅल्यू काढा पहिल्यांदा. डेल्टा पी आपण जसं काढलं त्याच्यात डेल्टा पी काढा. डेल्टा पी किती येतो सांगा मला. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल्टा पी? पटकन काढा. डेल्टा पी सर 0.5275 0.5275 into 10 raised to minus 20 kg per meter सर. बरोबर आहे, बरोबर आहे. अजून कोणाचा आला? 0.4984 येते. नाही 0.52 येतो. 0.52 आहे. डेल्टा पी ची व्हॅल्यू लिहून घ्या. 0.5275 असे आहे. 0.5275 into 10 raised to minus 20. बरोबर आहे. पूजा जाधवने जे टाकलंय ते 0.527 into 10 raised to minus 20 kg मीटर पर सेकंद. चुकलं तरी चालेल. मी असं नाही सांगत की तुमचा आन्सर बरोबरच यायला पाहिजे. फक्त तुम्ही कमेंट बॉक्स, चॅट बॉक्स मध्ये काहीतरी आन्सर टाका, म्हणजे असं आम्हाला कळतंय की तुम्ही काहीतरी सोडवताय. इफ यू गो रॉंग डझंट मॅटर. प्रत्येक वेळी तुमचा आन्सर बरोबर येईलच असं काही नाही. तुमचं कॅल्क्युलेशन करताना थोडंफार चुकतं, बट तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करताय हे खूप महत्वाचं आहे. काय तर ते पण आन्सर टाकत नाही. आम्हाला असं वाटतंय की ते म्यूट करून बसतात, व्हिडिओ पण बंद करून देतात आणि लेक्चरलाच प्रेझेंट नसतात. 0.5275 into 10 raised to minus 20. आता आपण तो तुमचा जो रिलेटिव्हिस्टिक फॉर्म्युला आहे याच्यात थोडासा मॉडिफाईड म्हणून मॉडिफाईड वापरणार आहे. ओके ओके. तर त्याच्यात लिहा if uncertainty in momentum of electron in nucleus, if uncertainty in momentum of electron in nucleus, uncertainty in momentum of electron in nucleus, the momentum itself must be at least comparable to magnitude. The momentum itself at least comparable to magnitude. Okay.
म्हणजेच P इज नियरली इक्वल टू डेल्टा P. ओके, म्हणजे मोमेंटम तुमचं P जे ते नियरली इक्वल टू डेल्टा P आहेच. ओके, P इज नियरली इक्वल टू डेल्टा P. ओके, the velocity of electron, पुढे घ्या, the velocity of electron with its momentum, the velocity of electron with its momentum is nearly equal to velocity of light, is nearly equal to velocity of light, nearly equal to velocity of light. Hence kinetic energy will be आता ते तुम्हाला सॉल्व करून सांगतो. कायनेटिक एनर्जी विल बी kinetic energy will be E is equal to mc square. तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, E is equal to mc square. ओके, मग त्याचा मॉडिफाइड व्हर्जन मध्ये त्याला राउंड करा, mc into c. ओके, mc into c, and you know that m into c is nothing but momentum. ओके, म्हणजे हे काय आहे तुमचं P into C. ओके, कायनेटिक एनर्जी E is equal to P into C. आता तुमच्याकडे व्हॅल्यू माहिती आहे P ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 0.5. ओके, 0.5275 into 10 raised to minus 20. 5275 into 10 raised to minus 20 into C, 3 into 10 raised to 8. ओके, C काय तुमचा 3 into 10 raised to 8. याच्यावर तुमची E ची व्हॅल्यू येते. काढा E ची व्हॅल्यू काय आहे ते सांगा मला. E is equal to काय तो गुणाकार करा, फक्त सांगा. 1.59 0.98. ओके, into 10 raised to minus 12. 1.5825 into 10 raised to minus किती 12. 10 raised to minus 12. ओके, 10 raised to minus 12 जूल. ही आहे तुमच्या E ची व्हॅल्यू. ओके, E ची व्हॅल्यू आली तुमच्या, बरोबर आहे. आता आपण ती कशात आली, तुम्हाला जूल मध्ये आली. तुम्हाला कन्वर्ट करायची इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. कसं कन्वर्ट करायचं, E is equal to 1.5825 into 10 raised to minus 12 divided by 1.6 into 10 raised to minus 19. ओके, 1.6 into 10 raised to minus 19 ने त्याला डिवाइड करा, किती येतं आन्सर काढा. 0.9890 into 10 raised to 7. 0.9890 into 10 raised to minus 7. 0.9890 into 10 raised to minus 7. ओके, आलं काय 10 raised to minus 7 प्लस जाईल, -19 वरती जाताना प्लस होईल. ओके, प्लस 7 म्हणजे 9.89 MeV. ओके, इट इज इक्वल टू काय तर 9.89. ओके, MeV, and it is nearly equal to किती 10 MeV. किती MeV ची व्हॅल्यू nearly equal to 10 MeV एनर्जी E is nearly equal to 10 MeV. हे तुमचं लास्ट आन्सर येतं. आता तुम्हाला सांगता यायला पाहिजे एक्झिस्ट इनसाइड द न्यूक्लियस आहे किंवा नाही. ओके, त्याच्या तिथं लिहा. मग ते लिहिलं का आन्सर 10 MeV? हो सर. 10 MeV लिहिलं असेल तर आपण हे बघूया इनसाइड द न्यूक्लियस आहे किंवा नाही. ओके,
exist inside the nucleus or not. Okay. तर ओके आता this shows that खाली लिहा this shows that if electron exists inside the nucleus, if electron exists inside the nucleus, its energy must be at least 10 MeV. Its energy must be at least 10 MeV. 10 MeV पाहिजे जर न्यूक्लियसच्या आत असेल तर. But experiment shows that electron in an atom never have more than small fraction of this energy. Thus electron cannot present in the nucleus. समजलं का? 10 MeV किंवा त्याच्यापेक्षा जास्त जरी एनर्जी तुम्हाला ऍटलिस्ट पाहिजे, पण तेवढी एनर्जी आहे का त्याच्यात? नाहीये. ओके, त्यावरून आपण सांगू शकतो की इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या इनसाइड मध्ये प्रेझेंट नाहीये. ओके, आता हे फक्त त्याचं ऍप्लिकेशन रिलेटेड होते. अजून त्याच्यात भरपूर प्रॉब्लेम्स आपल्याला घ्यायचे आहेत डी ब्रॉग्लीशी रिलेटेड. अजून तुमची एक थोडीशी अनाउन्समेंट करतो मी. तर तुमचे जे PD3P4 चे जे प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्टचे तुम्हाला कॉपी याच्यावरती मिळालीच असेल तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तरी पण मी तुम्हाला सांगतो PD3P4 चा प्रोजेक्ट स्टुडंटची नावं, त्यांचा प्रोजेक्ट काय आहे आणि त्यांनी कोणाकडे प्रोजेक्ट करायचा आहे. ओके, तर पहिला स्टुडंटचं नाव आहे प्रणव क्षीरसागर. पहिला ग्रुप येतो प्रणव क्षीरसागर आणि श्रीधर शिंदे. प्रणव क्षीरसागर, श्रीधर शिंदे, तुम्ही इलेक्ट्रोप्लेटिंग टेक्नॉलॉजी याचा प्रोजेक्ट करायचा आहे आणि तुमच्या गाईडचं नाव आहे डॉक्टर AP तोरणे. त्यानंतर दुसरा जो ग्रुप आहे त्याच्यात आहे अनिकेत राजगे, सुमित मोहिते. तुमच्या प्रोजेक्टचं नाव आहे डेव्हलपमेंट ऑफ नॅनोस्ट्रक्चर बेस्ड सोलर सेल आणि तुमच्या गाईडचं नाव आहे डॉक्टर SS मुजावर. ओके, त्यानंतर पुढचा जो प्रोजेक्ट आहे, पुढचे प्रोजेक्ट स्टुडंट आहेत पूजा केंजळे, निकिता मस्के. ओके, पूजा केंजळे, निकिता मस्के. तुमचा आहे डेव्हलपमेंट ऑफ गॅस सेन्सर आणि तुमचे प्रोजेक्ट गाईड आहेत मिस्टर SS पाटील. ओके, त्यानंतर पुढचा आहे मयुरी घोरपडे, सानिया डांगे. ओके, मयुरी घोरपडे, सानिया डांगे. तुमच्या प्रोजेक्टचं नाव आहे सेल्फ क्लिनिंग ऍडेझिव्ह कोटिंग्स. तुमच्या प्रोजेक्ट गाईडचं नाव आहे डॉक्टर AA पिसाळ. ओके, त्यानंतर पुढचं आहे मिस कोमल जाधव, निखिल झोंबाडे. तुमच्या दोघांचं प्रोजेक्टचं टायटल आहे लार्ज स्केल सिंथेसिस ऑफ ग्राफीन. तुमच्या प्रोजेक्ट गाईडचं नाव आहे डॉक्टर SS मुजावर. तुम्ही सगळ्यांनी आता तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुमच्या प्रोजेक्टचे नाव आलेले आहेत, त्याच्याशी रिलेटेड सगळी माहिती तुम्ही गुगलवरती सध्या सर्च करायला सुरुवात करा. त्याच्याशी रिलेटेड गुगलवरती माहिती सर्च करा. ते सिंथेसिस कसं करतात त्याच्याशी रिलेटेड युट्यूबवरचे व्हिडिओज बघा. म्हणजे एवढ्यांचे नाव आले एवढ्यांनीच प्रोजेक्ट करायचे असं नाही. टीवायला तुम्हाला सगळ्यांना प्रोजेक्ट आहे. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना गाईड अलॉटमेंट लवकरच होणार आहे. प्रत्येक स्टुडंटला गाईड असणार आहेत आणि ते तुम्हाला तुमचे प्रोजेक्ट डिस्ट्रीब्यूट करणार आहेत. समजलं का? त्यामुळे आता तुमचे जे ज्यांचे नाव घेतले त्यांनी सगळ्यांनी आता काय करायचंय, तुमच्याशी रिलेटेड जे प्रोजेक्ट आहेत त्याची सगळी माहिती गुगलवरनं घ्यायची आहे. ती माहिती वहीमध्ये लिहायची आहे. त्याच्याशी रिलेटेड युट्यूबवरचे व्हिडिओ बघायचे आहेत. म्हणजे तुम्हाला ते काय काय करता येईल ही गोष्ट तुम्हाला करावी लागणार आहे त्याच्याशी रिलेटेड. समजलं का? आवाज ऐकू येतोय का? हो सर. हा, ओके. मग त्याच्याशी रिलेटेड माहिती तुम्ही गुगलवरनं सर्च करा, युट्यूबवर त्याच्याशी रिलेटेड
व्हिडिओज बघा आणि ती तुमची एक वही करा, त्या वहीमध्ये ती माहिती लिहा. ओके. आता पुढचं लेक्चर सरांचं आहे. सर आले.